हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे देवपूजेपासूनच माझी सुरुवात होत असते. तर बघा किती छान माझ्या घरीच कुंडीला ना फुलं लागत आहेत, ही पांढरी फुलं ना. आणि थोडीशी विकतही आणते मी काही, जे की कमी लागत आहेत थोडीशी म्हणून. कधी कधी खूप जास्त लागतात, म्हणजे बाहेरचे आणलेले ते शिल्लक राहतात. तर अशी माझी देवपूजा झालेली आहे. त्यानंतर बघा आहो गेले होते 8-10 दिवसासाठी गावाकडे, आणि त्यांनी येताना ना काय काय आणलं आहे तुम्हाला म्हटलं दाखवावं. तर हे आहेत आंबे बघा, आणि हे आंबे ना आपल्या घरच्या शेतामध्येच लागलेले आहेत बरं का. असे 4-5 झाडं आपल्या आंब्याच्या शेतामध्ये आहेत. तर ही वेगवेगळे प्रकारचे बघा कुठल्या कुठल्या झाडाला आलेले ते आंबे त्यांनी असे दिलेले आहेत. तर किती प्रकारचे वेगवेगळे आंबे आहेत तुम्ही पाहू शकता. तर थोडी थोडी ना आता म्हणजे आंब्याला कुठल्या कुठल्या पाड लागलेला आहे, तर आंबे असे उतरायचे असतात. तर आता आपण इकडे आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करूयात. तर ते ज्याचे पाड लागलेले आहे ज्या झाडाला, तर त्याचे आंबे काय काय दिलेले आहेत. खूप सारे नाही दिले, कारण त्यांना येताना खूप ओझं होईल म्हणून त्यांनी असे थोडेसेच दिलेले आहेत. तर बघा इथे ना आता कोथिंबीर गावाकडची, आणि वांगे, हिरव्या मिरच्या, आणि शेवग्याच्या शेंगा, हे सर्व कढीपत्ता, हे सर्व गावाकडून दिलेलं आहे बरं का. म्हणजे आपल्या शेतामधलं आहे हे सर्व. तर किती छान वाटतं ना गावाकडून अशा काही गोष्टी आल्या की, म्हणजे ज्या वस्तू आपल्या शेतातल्या, खूप छान वाटते ना. तर असंच हे सगळं सामान घेऊन आहो आले होते बरं का. मग हे आता काढायचं होतं सगळं, हे कोथिंबीर निवडायची होती आणि हे सर्व व्यवस्थित मला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, म्हणून मी हे सगळं काढलं होतं बरं का. तर इथे बघा कशाच्या निमित्ताने काय माहिती चिवडा केला होता, तर त्यांनी चिवडा पण देऊन पाठवला होता थोडंसं सासूबाईंनी. बघा इथं ना साधा चिवडा आपला जो चुरमुऱ्याचा असतो, गावाकडे हे चुरमुरे भेटतात, आणि तो चिवडा त्यांनी साधा सिंपल पद्धतीने केलेला आहे. तर तो चिवडा पोरींसाठी. आणि ह्या बाजरीच्या खारोड्या आहेत बरं का. तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा. ह्या आपल्या तळून पण खाऊ शकतो आणि कच्च्या पण अशा खाऊ शकतो बरं का. शेंगदाण्यासोबत खायच्या मस्त लागतात. तर त्या बाजरीच्या खारोड्या वर्षाला आम्ही बनवतोच. तर बघा इकडे ना आमच्याकडे ना बासुंदी खूप प्रसिद्ध आहे बरं का. तर आहोंनी येताना 2 असे डबे बासुंदीचे घेऊन आले होते. तर आता हे सर्व आवरून ठेवूयात म्हटलं, म्हणजे फ्रीजमध्ये बासुंदी ठेवावी. आणि आहोंना बोलत बोलत मी असं लसूण सोलून घेतला. एवढा लसूण सोलला आहे कशासाठी, तर तुम्हाला सांगतेच परत. बघा इथं ना आता स्वयंपाक पण करायचा होता, आणि भेंडीच्या भाजीसाठी पण मला लसूण लागणार होता. मग इथं भेंडी अशी कट करून घेतली, पीठ मळून ठेवलं, आणि असे आता म्हटलं इथंच आपण ओट्यावरतीच हे लसूण असं ठेसून घेऊयात, आणि छान असं भेंडीची भाजी आपण करूयात. तर आता ना मी म्हणजे दरवेळेस असं गोल भेंडी कट करून आपली साधी अशी करत असते, पण म्हटलं आता ना आज अशी वेगळी म्हणजे वांग्यासारखी कट केली आहे अशी, आणि अशी भेंडी बनवूयात म्हटलं. पहिले तर तेल टाकलं, थोडेसे जिरे टाकले, आणि लसूण ठेसून टाकला, आणि अशी भेंडी कट केलेली याच्यामध्ये टाकून दिली. छान असं 2-3 मिनिट भेंडी परतून घेतली. त्यानंतर कोथिंबीरचं मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं, आणि इथे ना हे सर्व जिन्नस टाकल्याच्यानंतर छान असं परतून घेतलं, आणि मग जाडसर इथं शेंगदाण्याचं मी कूट टाकलेलं आहे, आणि मग नंतर छान असं परतून घ्यायचं. आणि बघा इथं पीठ पण आपलं छान असं भिजलं होतं बरं का. आणि आता मग इथं छान एकामागून एक अशा मी चपात्या बनवून घेत होते. आहोंनाही जेवायला द्यायचं होतं. मग इथं मिरच्या पण भाजून घेतल्या, मला आज ठेचा खायचा होता, तर असं मिरच्या पण भाजून घेतल्या. ह्या अगोदरच्याच मिरच्या होत्या बरं का, कारण गावाकडच्या थोड्याशा बारीक आहेत मिरच्या. तर मग मिरच्या पण भाजून घेतल्या, त्या थंड होत आहेत म्हटलं, तोपर्यंत तिथं ठेवून दिल्या. आहोंना जेवायला वाढायचंच होतं. आणि मग हे राहिलं होतं, त्यांनी कपडे काढताना बॅगमधून मग म्हटलं की अगं तुझं ब्लाऊज दिलं आहे. हे बघा बहिणीनं माझं ब्लाऊज वर्क केलेलं आहे, आरी वर्क. हे कसं झालं आहे नक्की सांगा बरं का. तिला मी डिझाईन शोधून पाठवलेली होती, आणि मागच्या वेळेस आहो जाताना हे ब्लाऊज मी तिला दिलं होतं साडीवरचं. तर मग आहो म्हणत होते किती छान केले ना, लहान आहे ती माझ्यापेक्षा, आणि तिने शिकले आहे, तर असं आरी वर्क तिने केलेलं आहे. तर कसं आहे नक्की सांगा बरं का. मग काय आहोंना जेवायला दिलं, आणि म्हटलं आता आंबे हे आपण असं पिकायला ठेवूयात, कारण असेच ठेवले ना तर ते घामेजून त्या पिशवीमध्ये जाते आणि व्यवस्थित पिकले जाणार नाहीत. मग इथं काय एक पोतं घेतलं, कारण गावाकडं कसं आता पिकू घालायचे आंबे म्हटलं की गावाकडं पाचट वगैरे असतं ऊसाचं, त्याच्यामध्ये हे आंबे पिकू घालतात, पण आपल्याकडे इथे कुठं आता नाही का. मग इथं मी असंच एक पोतं अंथरून घेतलं, आणि जे मोठे पोते असतात बल्लारी पोते तुम्हाला माहिती आहे का, त्यावरती पण घालतात, पण आत्ता माझ्याकडे इथं होतं ते खाली होतं, कोटीच्या खाली ठेवलं होतं मी. मग तेवढं ओझं काढायचं परत काढायचं म्हणून मी ते काय काढलं नाही. मग ह्याच पोत्यावरती असं आंबे पसरून व्यवस्थित ठेवले, आणि त्याच्यावरती एक
मी आता वरती एक असं दुसरं पोतं किंवा चवाळं आपलं ते झाकून ठेवायचं, म्हणजे कसं त्याला उष्णता गरमी लागली ना तर आंबे आपले व्यवस्थित पिकतात. पाड लागलेले जे आंबे असतात ना तर असे जरी पिकू घातले ना तरी व्यवस्थित पिकतात. मग असं झाल्यानंतर बघा हे सर्व मग आता म्हटलं जवस थोडंसं उन्हाला ठेवलं होतं, 1-2 असं हे झाल्यासारखं वाटत होतं की 1-2 जाळी दिसत होती आणि मला आता जवसाची चटणी बनवायची होती. मग थोडा वेळ उन्हाला ठेवलं आणि इथून ऊन गेल्याच्यानंतर मग छान असं आपलं जवस पाकडून घेतलं, कचरा काढून घेतला. बघा किती कचरा निघाला आहे जवसामध्ये. हे पण आपलं घरचं शेतातलंच आहे बरं का. विकतचे कसे सगळ्या गोष्टी एकदम स्वच्छ असतात आणि नीटनेटक्याच असतात. घरचं शेतातलं म्हणले की थोडं ना थोडं मध्ये घाण असतंच, हो की नाही. आपले खळेदळे झालेले असतात ना तर मग छान असं स्वच्छ पाकडून घेतलं आणि त्यानंतर बघा एक एक करून असे सगळे मी त्याच्यामधले मातीचे जे खडे होते ते काढून घेतले. आणि हे एवढं ठीक आहे म्हटलं, आता एवढं पुरेसं आहे, एवढं जवस मी इथे काढून घेतलं होतं स्वच्छ करून. मग काय आता इथं म्हटलं आता जवस भाजायचा आणि शेंगदाणे पण भाजायचे. आपली चटण्या संपल्या होत्या, ओटा क्लीन करून घेतला आणि मग इथे ना आता भांडे वगैरे घासून घेतले होते, जेवण थोडंसं करून घेतलं आणि मग आता इथे ओटा क्लीन केल्याच्या नंतर बघा इथे मी आता शेंगदाणे भाजून घेत आहे. एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे. कुटासाठी असेल म्हणा किंवा चटणीसाठी पण मीडियम गॅसवरतीच शेंगदाणे व्यवस्थित भाजले ना तर ते वेगळीच टेस्ट लागते बरं का. मग शेंगदाणे बाजूला करून ठेवले मी भाजून आणि आता इथं जवस भाजायला घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर जवस इथं भाजायचं म्हणजे ते पण एकदम बारीक गॅसवरतीच भाजायचं बरं का, कारण छान भाजलं जातं आणि आपली चटणी ना एकदम खमंग आणि चविष्ट लागते बरं का. तर असं बघा इथं तड उडते ना जवस, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसतच असेल. तर कुठलीही गोष्ट ना आपल्याला पेशन्स ठेवून करायला लागते बरं का. ज्या की अशा गोष्टी जर असतात ना एकदम मग असं मीडियम गॅसवरती भाजलं ना तर छान भाजलं जातं. जवस असेल शेंगदाणे असेल त्याची चव पण काहीतरी वेगळीच लागते बरं का. आणि काय फास्ट गॅस करून भाजलं ना एकदम फुल गॅसवरती तर ते करपल्यासारखं वरचेवर भाजलं जातं आणि असं मीडियम गॅसवरती भाजलं ना ते आतून व्यवस्थित भाजलं जातं, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर असं छान आपलं जवस भाजत आहे, एकदम तडतड उडल्यासारखं होतं आणि त्याचे पोट फुटायला लागतात. म्हणजे पोट फुटणं म्हणजे काय, मधला त्याचा बघा इथे पांढरा असा मधला भाग दिसतो ना तसं. तर असं झालं ना आपलं जवस छान भाजले असं समजायचं. त्यानंतर मग जवस काढून घ्यायचं ताटात. बघा इथे मी जवस आणि शेंगदाणे दोन्ही काढून ठेवले आहेत. थोडंसं गार होऊ द्यावं म्हटलं आणि थोडा वेळ मी बसले बरं का, थोडा वेळ फोन बघत बसले आणि त्यानंतर मग आता म्हटलं हे गार झालेलं आहे आणि आता इथं आपण जवसाने आणि शेंगदाण्याची दोन्हीही चटणी वाटून घेऊयात. पहिलं तर मी जवस घेतलं, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या, एक 15-20 पाकळ्या टाकल्या असतील मी लसणाच्या आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि इथं आपलं लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान एकदा असं बंद चालू असं करत करत आपली जवसाची चटणी इथं वाटून घ्यायची आहे. तर आता 1-2 पाकळ्या लसणाच्या आणखीन मला दिसत होत्या आणि मग आणखीन मी एकदा ह्याला वाटून घेणार होते. थोडंसं 2 वेळा असं करून मी वाटलं बरं का. मग छान अशी आपली जवसाची चटणी तयार झाली. अगोदरच चटणीच्या भरण्या मी इथं घासून घेतल्या होत्या आणि मग काय इथे एक लगेच त्या चटणीच्या डब्यामध्ये ना आपलं हे जवस काढून घेतलं, जवसाची चटणी मी काढून घेतली. त्यानंतर आता इथं शेंगदाण्याची चटणी बघा तशाच प्रकारे जिरे टाकले, लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर इथं मीठ टाकायचं चवीनुसार. अशाच पद्धतीने आपली शेंगदाण्याची पण चटणी वाटून घ्यायची. अशा पद्धतीने म्हणजे मी कमी जास्त आपलं मिक्सरचं भांडं आहे, मिक्सर आहे ना, कमी जास्त असं करून वाटायचं. एकदमच आपण फास्ट गॅस मिक्सरवरती वाटलं तर आपली चटणी एकदमच बारीक होऊन जाते. तर आता तुम्हाला इथं असं वाटत असेल, पण आता मी खाली ताटामध्ये टाकणारच आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपली चटणी एकदम छान अशी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर माझी ना ही दुसरी वाली भरणी होती ना तर ती जराशी ओलसर वाटत होती, म्हणून म्हटलं ह्याला नंतर ह्याच्यामध्ये टाकूयात. अशी आपली जवसाची आणि शेंगदाण्याची खमंग अशी चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.